नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 3. माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा ह्या भगवान बुद्धांची भेट घेऊ शकल्या होत्या. त्यांच्या मृत्यूपूर्वीची ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्यांनी तिला सद्धर्माचे अमृत दिले होते. कारण तिला तथागतांद्वारे आध्यात्मिक जन्म लाभला होता. कारण त्यांच्याचमुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता. कारण त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते. कारण त्यांच्याच सहाय्याने तिने भवसागर पार केला होता. बुद्धाची जननी समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता. आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. आता ह्या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःखनाशी भगवान, मला हे करण्यास अनुमती द्यावी. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की मी 78 वर्षाची झालेली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की त्यांचेही आता 80वे वर्ष सुरू आहे. यशोधरेने भगवंतांशी बोलताना सांगितले की त्या दिवसाची रात्र ही तिची अखेरची रात्र राहणार आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिकच संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याकडून मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन तिने त्यांचा आश्रयाचीही याचना केली नाही. उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझी शरणागत आहे. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तींवर तिने विजय मिळविला होता. सर्व बंधने नष्ट केली होती. ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती, कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला होता आणि त्यांच्यामुळेच तिला धम्मबळ प्राप्त झाले होते. उपभाग 4. पिता पुत्राची अंतिम भेट. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळुवनात राहत होते. त्याच वेळी राहुल अंबल टिक्का येथे राहत होता. संध्याकाळी भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले. त्यांना दुरूनच येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व पाय धुण्याकरिता पाणी ठेवले. राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतले. राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूस जाऊन तो बसला. राहुलास उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, जाणून बुजून खोटे बोलण्यात ज्याला संकोच वाटत नाही तो कोणतेही पाप कर्म करू शकतो. म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की थट्टे खातर सुद्धा खोटे बोलणार नाही. तसेच प्रत्येक गोष्ट करताना त्यावर प्रथम विचार कर. प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आल्यावर तू पुन्हा पुन्हा त्यावर विचार कर. तुला एखादी गोष्ट करावयाची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती करण्याने तुला, इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल का. एक दुष्कर्म कष्टदायी असते. विचारांती जर तुला असे वाटले की ती तशीच कष्टदायी गोष्ट आहे तर ती करू नकोस. पण
जर तुझी खात्री पटली की तिच्यात अहित नसून हितच आहे, तर ती तू करू शकतोस. प्रेमळ मैत्रीचा अभ्यास कर, कारण मैत्री भावनेच्या अभ्यासाने द्वेष भावना नष्ट होईल. करुणेचा अभ्यास कर, कारण करुणा भावनेचा अभ्यास केल्याने उपद्रव नष्ट होईल. परहित संतोषाचा म्हणजे मुदितेचा अभ्यास कर, त्यामुळे तिटकाऱ्याची भावना नष्ट होईल. संयमित शांत वृत्तीचा म्हणजे उपेक्षा अभ्यास कर, तसे केल्याने चंचलता नष्ट होईल. देहाच्या अशुभ रूपाचे चिंतन कर, त्यामुळे काम राग नष्ट होईल. नश्वरतेच्या जाणीवेचा म्हणजे अनित्यतेचा अभ्यास कर, त्यामुळे अहंकार गळून पडेल, असे भगवान बुद्धांनी सांगितले. त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला. उपभाग 5. भगवान बुद्ध आणि सारिपुत्त यांची अंतिम भेट. भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटी विहारात राहत होते. 500 भिक्षूंसह सारिपुत्त तेथे आले. त्यांना अभिवादन करून सारिपुत्तांनी निवेदन केले की त्यांच्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. भगवान बुद्ध आता देहत्यागाची परवानगी देतील का? भगवान बुद्धांनी सारिपुत्तांना विचारले, परिनिर्वाणासाठी तू एखादे स्थान निश्चित केले आहेस का? सारिपुत्तांनी त्यांना सांगितले, मगध देशातील नालक नावाच्या गावी माझा जन्म झाला होता. ज्या गावात माझा जन्म झाला होता ते घर अजूनही तेथे आहे. त्याला परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, प्रिय सारिपुत्ता, तुला जे योग्य वाटेल ते कर. भगवान बुद्धांच्या चरणावर डोके ठेवून सारिपुत्त म्हणाले, आपल्या चरणवंदनाच्या एकमेव आशेसाठी 1,000 कल्पांपर्यंत मी पारमितांचा अभ्यास केला होता. माझी इच्छा सफल झाली, त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही, त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट होय. माझ्या दोषांबद्दल भगवंतांनी मला क्षमा करावी. सारिपुत्ता, क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही. भगवान बुद्ध म्हणाले. जेव्हा सारिपुत्त जाण्यासाठी उठले तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठून उभे राहिले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जापर्यंत जाऊन त्यांनी निरोप घेतला. तेव्हा सारिपुत्त भगवंतांना म्हणाले, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला, कारण आपले हे शेवटचेच दर्शन आहे हे मी जाणून आहे. आपले दोन्ही हात जोडून भगवंतांकडे पाठ न करता सारिपुत्त तेथून निघून गेले. त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मागे जा. त्यानुसार भिक्खू वर्ग प्रथमच भगवंतांना सोडून सारिपुत्ताच्या मागे मागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला. आपल्या गावी पोहोचल्यावर सारिपुत्तांनी जेथे त्यांचा जन्म झाला होता त्याच खोलीत आपला देह ठेवला. सारिपुत्तांचे दहन संस्कार केले गेले व त्यांच्या अस्थी भगवान बुद्धांपाशी नेण्यात आल्या. सारिपुत्तांच्या अस्थी समोर आल्या तेव्हा भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, तो सर्वोच्च विद्वान होता. त्याच्यापाशी संग्रह वृत्तीचा लवलेशही नव्हता. तो उत्साही आणि कष्टाळू होता. त्याला पापाची घृणा वाटत असे. भिक्खूंनो, त्याच्या अस्थींकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेत तो पृथ्वी समान होता. त्याने क्रोधाला जिंकले होते. तो इंद्रियजयी होता. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो जात नसे. तो करुणा व बंधुभाव यांचे मूर्तिमंत प्रतीक होता. त्याच सुमारास
महामोग्गलायन राजगृहासमीप एका एकांत विहारात राहत होते. भगवान बुद्धांच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. महामोग्गलायनच्या दुःखद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धांना कळले. सारिपुत्त आणि महामोग्गलायन हे त्यांचे 2 प्रमुख शिष्य होते. सारिपुत्तांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे. आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी बहुधा भगवान या उभयतांवर अवलंबून होते. त्या दोघांच्याही निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते. त्यानंतर श्रावस्तीत राहण्यास त्यांना स्वारस्य उरले नव्हते. ते श्रावस्तीहून निघून गेले. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. साधु साधु साधु. नमो बुद्धाय.